दोन तरुण मध्यरात्री बुधवार पेठेत गेले आणि असं कुतूहलाने मित्रासोबत पाहायला गेला आणि भयंकर घडलं. जोरजोराने पडू लागले. महिला बाहेर आल्या. नेमकं काय घडलं? त्या रात्री नेमकं काय पाहिलं त्यांनी? आणि काही मिनिटातच अशी परिस्थिती का निर्माण झाली की दोघांनाही जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं? त्या रात्री शहर झोपलं होतं, पण त्या भागातील काही गल्ल्या अजूनही जाग्या होत्या. मंद पिवळे दिवे, अरुंद रस्ते आणि इथं तिथं उभ्या असलेल्या सावल्या. वातावरणात एक विचित्र शांतता होती. बाहेरून पाहणाऱ्याला कदाचित सगळं सामान्य वाटेल, पण त्या रात्री त्या दोघांच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार होतं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. दोघेही फक्त कुतूहलाने आले होते. अनेकदा ऐकलेली नावं, लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी आणि मनात निर्माण झालेली उत्सुकता. खरंच तिथे काय असतं हा प्रश्न त्यांना तिथे घेऊन आला होता. सुरुवातीला त्यांना सगळं अगदी साधं वाटत होतं. ते हळूहळू पुढे चालत होते. दोन्ही बाजूला जुनी इमारती, काही खिडक्यांमधून येणारा मंद प्रकाश आणि कधीकधी ऐकू येणारे कुजबुजण्याचे आवाज. वातावरणात एक वेगळाच ताण जाणवत होता. एकमेकांकडे पाहत ते हळू आवाजात बोलत होते. चल जरा पुढे पाहू, असं म्हणत त्यांनी आणखी एका गल्लीत प्रवेश केला. तिथे मात्र वातावरण आधीपेक्षा वेगळं जाणवत होतं. गल्लीत काही लोक उभे होते, काही जण शांतपणे पाहत होते, काही जण कुजबुजत होते. त्या दोघांना असं वाटलं की सगळ्यांच्या नजरा त्यांच्या दिशेनेच वळल्या आहेत. क्षणभर ते थांबले, पण कुतूहल अजूनही कमी झालं नव्हतं. ते पुढे गेले आणि त्याच वेळी अचानक काही हालचाली झाल्या. समोरून काही महिला वेगाने त्यांच्या दिशेने येताना दिसल्या. त्यांचा आवाज मोठा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्या काहीतरी ओरडत होत्या. दोघेही गोंधळले. नेमकं काय घडतंय हे त्यांना समजत नव्हतं. त्यांनी मागे वळून पाहिलं, पण तिथे काही लोक उभे होते. अचानक वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. कोणीतरी जोरात काहीतरी बोललं आणि त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्या दोघांना अचानक असं वाटलं की इथं थांबणं धोकादायक आहे आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेचच पळायला सुरुवात केली. ते जोरजोराने धावत होते. अरुंद गल्ल्या, अंधार आणि मागून येणारे आवाज त्यांच्या पावलांचा वेग वाढतच होता. धावताना त्यांना वाटत होतं की कुणीतरी त्यांच्या मागे आहे. प्रत्येक वळणावर त्यांना भीती वाटत होती की पुढे काय दिसेल. त्यांच्या श्वासांचा आवाज मोठा झाला होता. हृदय जोराने धडधडत होतं. त्या काही मिनिटात त्यांना असं वाटत होतं की वेळ थांबली आहे. एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत ते धावत होते, पण त्या भागाची रचना अशी होती की बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं. अचानक समोर पुन्हा काही लोक दिसले. त्यांनी दिशा बदलली आणि दुसऱ्या बाजूला वळले. त्या क्षणी त्यांना जाणवलं की ते एका अशा ठिकाणी आले आहेत जिथे बाहेरच्यांना सहज स्वीकारलं जात नाही. भीती वाढत चालली होती. आपण इथे आलोच का, हा प्रश्न दोघांच्या मनात वारंवार येत होता. काही वेळानंतर त्यांना एक थोडा मोकळा रस्ता दिसला. ते अजून वेगाने धावू लागले. थोडं अंतर पार केल्यानंतर ते थांबले. दोघेही थकले होते आणि घामाने भिजले होते. ते काही क्षण काही बोलू शकले नाहीत. फक्त एकमेकांकडे पाहत उभे राहिले. हळूहळू त्यांनी श्वास सावरला, पण त्या रात्रीचा अनुभव त्यांच्या मनात खोलवर बसला होता. ते जे पाहायला आले होते ते फक्त कुतूहल होतं, पण त्या कुतूहलाने त्यांना धोकादायक परिस्थितीत ढकललं. आणि त्यानंतर त्यांना समजलं की काही ठिकाणी केवळ पाहण्यासाठी जाणंही किती महागात पडू शकतं. कारण त्या रात्री त्या दोघांसोबत जे घडलं ते फक्त घाबरण्यापुरतं नव्हतं. त्या गल्लीत त्यांना थांबवण्यात आलं, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडील पैसे व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. केवळ कुतूहल म्हणून मध्यरात्री त्या भागात गेलेल्या त्या दोघांना हा अनुभव आयुष्यभर विसरणार नाही. आणि ही घटना अनेकांसाठी एक मोठा इशारा ठरली.